नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. पवारांनी काँग्रेसची अक्षरशः इज्जत काढल्यावर सुद्धा काँग्रेसच्या वर्तुळातून फारशा प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. एकमेव महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की पवारांनी बाहेरून बोलण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसमध्ये विलीन करावं. अर्थात ही प्रतिक्रिया सुद्धा खूप संयत, शांत आणि जरा जपून होती. कारण काहीतरी असलं पाहिजे. एकाही काँग्रेस नेत्याला पवारांच्या बोलण्यावर जहरी टीका करून उत्तर द्यावं वाटलेलं नाहीये. अगदी नाना पटोलेंना सुद्धा पटोलेंच्या सोबळाच्या प्रकाराचाच हा सगळा परिणाम आहे की ज्यामध्ये पटोलेंनी सोबळाचा नारा दिला म्हणूनच आता ही अशी विधानं येऊ लागलेली आहेत की काय. महाराष्ट्रातल्या एकाही नेत्यानं पवारांच्या या विधानाचा विरोध केलेला नाहीये, प्रतिक्रिया दिलेली नाहीये किंवा पवारांना तुम्हाला काय करायचंय असं पण म्हटलेलं नाही. पवार मात्र वेळोवेळी काँग्रेसच्या माणसांना छोटं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. नाना पटोले हे छोटा माणूस आहे, सोनिया गांधी बोलल्या तर मी लक्ष देईन. तेच नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. जिथे जिथे म्हणून शक्य आहे तिथे तिथे पवारांनी काँग्रेसची अक्षरशः इज्जत काढलेली आहे. असं का होतं असा प्रश्न मला नेहमीच पडतो. याची कारण शोधण्याचा प्रयत्न केला. अगदी सुरुवातीलाच एक गमतीशीर कारण सांगून टाकतो. हे आपल्या उहापोहामध्ये नाही. आम्ही वेगवेगळ्या NSS च्या शिबिराला किंवा अशा कुठल्या शिबिराला बाहेर जायचो तेव्हा एका शिबिराला गेल्यावरती राहुट्यांमध्ये ते राहणं असायचं. तंबूंमध्ये एक आमच्या गावाकडचा एक पोरगा आंघोळ करून आला आणि त्यानं टावेल गुंडाळलेला होता. म्हणजे हा तो काळ ज्या काळात अंडरवेअर वापरणं चैन असायची, मजा असायची. त्या काळात दुसऱ्या आगाऊ व्रात्य पोरांनी त्याचा टॉवेल ओढण्याचा प्रयत्न केला. आता टॉवेल ओढण्याचा प्रयत्न केल्यावर यानं ते आता टॉवेल ओढला तर सगळंच आपलं उघडं होईल म्हणून एक 2-4 मिनिटं टॉवेल वाचवण्यासाठीचा प्रतिकार केला. एका पोराला जोडून दुसरं पोरगं टॉवेल काढायला आलं. पोरं जरा धटिंगण, हे जरा बारीक. शेवटी त्या तंबूत ते त्याचा टॉवेल काढण्यामध्ये यशस्वी झाले. हा काही सेकंद विनवणी करत होता, द्या रे, असं नका करू, माझा टॉवेल द्या रे, बरं नाही वाटत असं, लोक हसतील मला. त्याने ऐकलं नाही आणि ज्या क्षणी त्याच्या लक्षात आलं की ही पोरं आता टॉवेल देणार नाहीयेत, आपण भोंगळे झालेलो आहोत, इज्जत गेलेली आहे, आता गेली तर गेली, म्हणून त्यानं तंबूचा पडदा बाहेर काढला आणि सगळ्यांच्या समोर येऊन म्हणला, बघा आता काय बघायचंय. अब शर्माने की बारी उन दो बच्चों की थी. कारण मास्तरने बघितलं असतं तर कुत्र्यासारखा हाणला असता, म्हणून त्यांनी त्याला टॉवेल देऊन टाकला. कपडे निघालेच आहेत तर लाज काय वाटू द्यायची, इज्जत गेलेलीच आहे तर आता काय राहिलंय शिल्लक, म्हणून काँग्रेसवाले गप्प आहेत की काय असाही प्रश्न पडतो. पण काहीतरी कारण आहे ज्यामध्ये काँग्रेसवाल्यांना पवारांच्या विधानाचं उत्तर द्यावं वाटत नाही. हे काय कारण असलं पाहिजे? पहिलं कारण असं आहे की काँग्रेसवाल्यांना एक सवय आहे, हायकमांडचा आदेश आल्याशिवाय काँग्रेसवाले काहीच करत नाही. म्हणजे जिल्हाध्यक्षांनी सांगितलं, तालुकाध्यक्षांनी सांगितलं, तालुकाध्यक्षांना वाटलं म्हणून काहीही होत नाही. कारण सगळेच नियुक्त असतात, निवड होत असते, ती निवडून येत नाही, निवड होत असते. आणि तो त्या पदावर तोपर्यंत असतो जोपर्यंत हायकमांडला वाटत असतं. त्यामुळं हायकमांडचा आदेश आल्याशिवाय काहीही कृती करायची नाही ही काँग्रेसवाल्यांची सवय. त्यामुळं कदाचित हायकमांडलाच कळलं नाहीये की अजून पवारांच्या विधानावर काय बोलावं. हायकमांडनी काहीच सांगितलेलं नाहीये म्हणून काँग्रेसवाले शांत आहे. दुसरं, कधी कधी हायकमांडच्या परवानगीशिवाय व्यक्त होणं, खूप काम करणं अंगलट येऊ शकतं, खूप अंगलट येतं. म्हणजे आमचे एक चांगले मित्र आहेत, म्हणजे आम्ही ते मित्र समजतात. आमची ती तेवढ्या मोठ्या माणसांचा मित्र होण्याची पात्रता नाहीये. मोठे राजकारणी आमचे मित्र पत्रकारांना म्हणतात ते म्हणायचं असतं म्हणून. आमचे एक मोठे राजकारणी परिचित आहेत, स्नेही आहेत, जवळचे आहेत. तर त्या राजकारण्यांना एका पक्षाच्या युवा शाखेचं अध्यक्षपद मिळालं. अध्यक्षपद मिळाल्यावर पद कारणी लावलं पाहिजे
म्हणून गड्यानं अक्षरशः उभा आडवा महाराष्ट्र, चांद्यापासून बांद्यापर्यंतचा म्हणतात तो तसा उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला. गाव तिथं शाखा हे धोरण स्वीकारायचं म्हणून हजारो शाखा स्थापन केल्या. युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, प्रोग्राम मिळाला पाहिजे म्हणून सांस्कृतिक, गैरसांस्कृतिक, शैक्षणिक वेगवेगळ्या भूमिका घेऊन कार्यक्रम तयार केले. आणि ज्या दिवशी हे सगळे कार्यक्रम पार पडले त्या दिवशी काय झालं असेल तर त्या दिवशी या नेत्याला वरिष्ठ नेत्यांनी बोलवून सांगितलं की तू तुझ्या पदाचा वापर करून महाराष्ट्रात वेगळा गट निर्माण करतोयस का. त्या क्षणी त्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. असं न सांगता काम करणं कधी कधी अंगलट येतं म्हणून काँग्रेसवाले गप्प आहेत का, असंही असू शकतं. पुढचा मुद्दा आणि जो महत्वाचा आहे, आता पुढची दोन मुद्दे खूप महत्वाचे आहेत. एक, काँग्रेसवाले एकमेकांच्या विरोधात इतके आहेत की नेहमी पावण्याच्या काठीनं साप मारायचा प्रयत्न करतात. आता ही पावण्यांची काठी, यातला पावण्यांचा शब्दाच्या ऐवजी पवारांची काठी असा जास्त उपयोगाला येईल. बघा तुम्ही, काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी खूप आहे. अशोक चव्हाणांचं पृथ्वीराज चव्हाणांसोबत जमतं का, हा प्रश्न आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये असताना विखे आणि थोरात, आताही नाही पूर्वी नाही, असताना नाही, आडवा विस्तव जात नव्हता. जेव्हा थोरात औरंगाबादचे पालकमंत्री होते तेव्हा दरडा थोरातांना कमी करायचा प्रयत्न करायचे. जेव्हा थोरात औरंगाबादचे पालकमंत्री होते तेव्हा सत्तारांचं त्यांचं कधी जमलं नाही. देशमुखांचं आणि चाकूरकर गटांचं, चाकूरकर गटाचं जमतं पण चाकूरकर गटांसोबत देशमुखांचं कधी जमलं नाही. चाकूरकर गटाचे म्हणून देशमुखांनी औषध काय पराक्रम केलाय हे सगळ्या लोकांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. देशमुखांचं अनेकांशी जमत नाही, चव्हाणांशी जमत नाही, चव्हाणांचं देशमुखांशी जमत नाही. अगदी राजीव सातव हयात असताना त्यांचं चव्हाणांसोबत जुळत नव्हतं. तुम्हाला आठवत असेल तो एक संवाद, माणिकराव ठाकरे प्रदेशाचे अध्यक्ष होते आणि नागपूरचे एक नेते चतुर्वेदी त्यांच्या बाजूला बसले होते आणि तो खासगी संवाद चुकून एका कॅमेऱ्यात कैद झाला होता आणि तो अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकला होता. सीएम अब आ गया ऊंट पहाड के नीचे चतुर्वेदी नावाचे नेते होते. चला झेंडे द्यायला नाही म्हणत होता, त्याला पैसे देता येत नाहीत. ते सीएम अशोक चव्हाण होते, माणिकराव ठाकरे प्रदेशाचे अध्यक्ष होते. वर्ध्याला ती यात्रा घेऊन, झेंडा यात्रा घेऊन जायचे होते. आता हे सगळं काँग्रेसवाल्यांचं आपसातलं वैर, एकमेकांचा काटा काढण्याची वृत्ती आणि या काटा काढण्याच्या वृत्तीमध्ये शरद पवार सहकार्य करतील ही मानसिकता. पवारांचं सहकार्य असेल तर काटा काढणं सोपं जातं. 1995 विलासराव देशमुखांचा लातूरमध्ये झालेला पराभव. पवार सोपं असलं की काटा काढणं सोपं जातं हे काँग्रेसवाल्यांना उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. म्हणून आपल्या राजकीय विरोधकाला, पक्षातल्याच विरोधकाचा काटा काढायचा असेल तर त्यासाठी सुई, लाचकन म्हणून उपयोग, लाचकन म्हणजे काटा काढण्यासाठी वापरतात ते साधन, या सगळ्याचा उपयोग, तो चिमटा असतो बारीक, त्याला पुढे आठवत असेल तुम्हाला, असा काटा काढत असतात, याचा उपयोग पवारांचा करता येऊ शकल्याची जाणीव आहे. मग पवारांच्या विरोधात बोलून उगीच्या उगीच आपल्या माणसांना, जे पवारा संभाव्य मदत होणाऱ्यांना का नाराज करायचं, असा एक मोठा वर्ग मानणारा काँग्रेसमध्ये आहे आणि त्यामुळं कदाचित काँग्रेसवाले पवारांच्या विरोधामध्ये बोलत नाहीत. हाही एक मोठा प्रश्न आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पवारांच्या हातामध्ये सहकार, साखर आणि राज्य बँक आहे. एक सहकार आहे, सहकारांवर पवारांच्या माणसांचा मोठा पगडा आहे. साखर महासंघावरती पवारांचा पगडा आहे आणि तिसरी राज्य शिखर बँकेवरती पवारांचा पगडा आहे. आणि या सगळ्या काँग्रेसवाल्या नेत्यांचे उद्योग, सहकारी उद्योग, साखर कारखाने या तीनच गोष्टीवर चालू असतात. सहकार, साखर आणि राज्य बँक या तीनच विषयावरती अख्ख्या महाराष्ट्रातील राजकारण्यांचं अस्तित्व अवलंबून आहे. याला धक्का लावायचा नसेल तर पवार खुश राहणं आवश्यक असतं. म्हणून हे राजकारणी पवारांच्या विरोधात बोलत नाहीत. काँग्रेसची इज्जत काढल्यावरही ते शांत आहेत. पवारांच्या विरोधात बोलून वोट बँकेला धक्का कशाला लावून घ्यायचा, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, भाजपकडे जाणं जमत नसेल आणि काँग्रेसमध्ये काही संधी नसेल
तर राष्ट्रवादी हा पर्याय बरा आहे की. काँग्रेसमधल्या पहिल्या फळीच्या राजकारण्यांचा अजून उद्धार झालेला नाहीये. म्हणजे विलासरावांच्या नंतर अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनाच मोठं होता आलं. बाकीच्यांना फार मोठेपणा मिळालेला नाहीये. आणि इकडे पवारांच्यात मात्र यांच्यापेक्षा खूप ज्युनियर नेते लगेच मंत्री होऊन गेलेले आहेत. ती एक संधी तिकडे मिळू शकते. त्यामुळं पक्षाची इज्जत काढली तरीही काँग्रेसी नेता आपली काहीच गेली नाही असं समजून गप्प आहे, कारण त्यांना पवारांना नाराज करायचं नाही. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.